बीड प्रकरणामध्ये वेगवेगळे गौप्यस्फोट करून खळबळ उडवणाऱ्या अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणी आणखी एक ट्विट केल्यामुळे आता खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमधील अलिशान हॉटेल पियुष इनचा फोटो दमानिया यांनी ट्विट केलेला आहे। पियुष इन हॉटेल सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच डॉक्टर अशोक थोरात यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। थोरात यांची चौकशी सुरू असताना त्यांना कुणी अभय दिलं असा सवालही उपस्थित केला आहे। की पियुष इन नावाचे एक टोलेजंगी हॉटेल आहे अंबेजोगाईला, त्याचे मालक हे केसमध्ये एक मोठ्याच्या मोठं हॉस्पिटल आहे, ती त्यांची पत्नी चालवते। मग इतर त्यांचे जे पूर्ण मी डिटेल्स काढलेत ते हळूहळू आपण बाहेर काढूच, पण मुद्दा हा आहे की हे जे सगळे आहेत ना, हे सगळ्यांना खरं तर म्हणजे जे पोलिसांना आपण म्हटलं की सहआरोपी झाले पाहिजेत। आता बीडच्या रुग्णालयातले सिव्हिल सर्जन जर इतके भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर गेल्या 4 वर्षात कारवाई का नाही झाली, हा मोठा प्रश्न आहे। की त्यांच्यावर चौकशी सुरू आहे, पण त्या चौकशीचा अंत कधी होणार? विमलताई मुंदडा यांचे ते OSG होते, याच काळात त्यांनी अफाट संपत्ती जमवली। मला असंही सांगण्यात आलं की जी सगळ्यात जास्त डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आहेत ती कडनं दिली गेली। मग मी म्हटलं नुसतंच हेरसेवर नको, पूर्ण चौकशी केली त्यांची ट्रायब्युनल मधलं। मला नेटवर एक पूर्णच्या पूर्ण ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डर नंतर माझी खात्री पटली, कारण याच्यात कोविड काळांमध्ये 2 जोडपत्र लावली गेली होती। एका जोडपत्रामध्ये 12 कसे त्यांनी गैरव्यवहार केले, पैशाचं कसं त्यांनी अफरातफर केली, अशी पहिल्या जोडपत्रात 12 आणि दुसऱ्या जोडपत्रात 12 अशी टोटल 24 चालू असल्यामुळे त्यांनी 2दा VRS मागितली आणि ती 2दा VRS त्यांची नाकारण्यात आली।